देतो ऐका, सामान्य माणसाचं जर ऐकलं तर एखाद्याचं कल्याण होते, मग संतांचं ऐकलं का होणार नाही? एका माणसानं बैल घेतले, नवीन जोड आणला तिकडून हळीहून. कालच माझं कीर्तन तिकडे होता उदगीर, हळीचा बाजार आपल्याकडे हळीचे बैल तिथे उदगीर तालुक्यामध्ये. 2 बैल असे नवाट आणले महाराज, आणि बैलगाडी झुपली. आता व्यापाऱ्याकडून घेतलेले बैल म्हणजे अगदी चिमटा घेतला तर रक्त निघत आहे, आपल्याकडे आल्या खराब होते पुन्हा. आपण लग्न खात हिंडत उन्हाळ्यात, बैलाला पाणी नाही काहीच नाही, म्हणून व्यापाऱ्याकडे बैल घेताना सदा हिशोब कारण व्यापारी बैल विकताना चांगले तयार करून विकतो ना, असे कसे विकीन? पायात अडकणारे. नवाट बैल घेतले, बैलगाडी झुपली म्हणतात गावातून, आणि नवाट बैल असल्यामुळे काय जी बैल उधळले म्हणतात, आणि बैल उधळले मालकाला कुठं आकडत येते बैल आता. आणि रस्त्यामध्ये एका माता माऊलीचं मूल 4-5 वर्षाचं मूल रस्त्यात खेळत होतं, तो बैलगाडीवाला तिकडून म्हणतो बैल उधळले पोर बाजूला करा, बैल उधळले पोर बाजूला करा. महाराज त्या पोराची आई होती ना, ती काय म्हणती, मरू दे तुला धावते पोलीस स्टेशन पोर मेल्यास. आता ऐका ना, आगाव होता नाही तिनं काय पोर बाजूलाच घेऊन गेली. गाडी जवळ आली हो, तरी तो आरडतो महाराज तळमळीने म्हणाला बैल उधळले पोर बाजूला करा, बैल उधळले पोर बाजूला करा. तरी तिने ऐकलंच नाही, ते म्हणले मरू दे तुला धावते पोलीस स्टेशन. महाराज गाडी अगदी जवळ आली, तरी त्यानं आवाज दिला बैल उधळले पोर बाजूला करा. ती बाई म्हणली, पोराची माय म्हणली मरू दे तुला धावते पोलीस स्टेशन. बघता काय महाराज, गाडी त्या पोराच्या डोक्यावरून गेली, चाक डोक्यावरून गेलं, टमाटर फुटल्यासारखं डोकं फुटलं त्या पोराचं. सगळं गाव हळूहळू करू लागलो, मला आता काय खरं नाही, याला आता जन्म ठेपच. केस कोर्टात गेली, काय करायचं आता? त्याच्या लक्षात आलं आता आपल्याला तर नक्की फाशी होणार. पोर मारलं, लोक म्हणले काय राव, म्हणले लहान मूल 4 वर्षाचं पोर मारलंय ना, त्याला फाशी होणार, सगळ्या गावात चर्चा. त्याने विचार केला, आता आपल्याला जर याच्यातून सुटायचं असेल तर वकील चांगला बघितला पाहिजे, कारण चांगल्या माणसापाशी माणसं कशी पाहिजेत, चांगले पाहिजे. पुढारी असू द्या, महाराज लोक असू द्या, कार्यकर्ते चांगले पाहिजे. काय कार्यकर्त्यानेच आमदार वाजिले, आणि काय कार्यकर्त्यानेच निवडून आणले. म्हणून ज्याला मोठं व्हायचं त्याच्यापाशी माणसं चांगली पाहिजेत. बघा तुम्ही फुटकं दुरण आज बी तुम्ही पत्तरवाडीत आलं की चपाती याच्या आधीच वरण गळून जाते, मग चपाती कुत्र्यानं तोडून खायची का नसते. म्हणून दुरण असे पटकन फुटके दुरण, जसं माणूस पोहे खाताना कडीपत्ता कसा बाजूला टाकतो आधार उचलून, तसे काय माणसं फुटक्या दुरणाचे असते बाजूला फेकायचे असे. त्यानं वकील चांगला बघितला. मला आता वकील चांगला बघितल्याशिवाय आपण केस जिंकू शकत नाही, आपली फाशी त्याच्याशिवाय वाचणार नाही. वकिलाकडे गेला, वकील साहेब काय बी करा, मला मुलाबाळाचे लग्न राहिलेत, एवढं मला निर्दोष सुटका करा. वकील साहेब म्हणले करतो बाबा, पण पाला पाचोळा काहीतरी पाहिजे, पैसा लाग म्हणले, तर जुन्या काळाचा होता. वकील साहेब म्हणले काय नाही 500 रुपये दे तुला निर्दोष सोडतो. ते मला ठीक आहे, पण वकील साहेब म्हणले ऐक, मी म्हणेल तसंच बोलायचं, पुढचं रान हाणायचं नाही अजिबात. काय माणसं सव्वा असते पुढे. म्हणला मग असं ते म्हणले तू काही सांगायचं नाही, मी बोलन तेवढंच बोलायचं. वकील साहेब म्हणले ऐक, कोर्टामध्ये गेल्यानंतर जजनं काही जरी विचारलं, जज म्हणला तुमचं नाव काय, तर एवढंच म्हणायचं बुईंग. जज म्हणला गाव कोणचं, म्हणायचं बुईंग. जज म्हणला मुख काय तरी म्हणायचं बुईंग. जज म्हणला पोर तोच मारलंस का, म्हणायचं बुईंग. ह्याच्या पलीकडे काहीच बोलायचं नाही. काय म्हणायचं एवढं तुला मग निर्दोष सुटायचंय ना, मग काय म्हणायचं बुईंग. एवढं शेवटला तर आपलं काय बुईंग नाही ना. निर्दोष जर सुटायचं असेल तर तो फक्त बुईंग म्हणायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. महाराज ऐका त्या दोघांचं ठरलं, आणि केस महाराज कोर्टात टेबल आली, निकालीसाठी आली. दोघाला ते उभा केलं. ज्या बाईचं पोर मारलं होतं ना ती बाई, आणि ज्यानं मारलं तो गडी, तिकून 2 जण. ते काय म्हणते त्याला कोर्टात असते होती, पिंजरा. पिंजरा बरोबर ना, सोपा उपाय, जास्त कशाला अवघड नाव. पिंजऱ्यामध्ये दोघाला उभा केलं. वकील साहेबच्या जजने विचारलं का हो, म्हणे गेल्या 4 वर्षापूर्वी तुम्ही या बाईचं पोर मारलं. त्याच्या लक्षात होतं काय सांगितलं ते, म्हणला बुईंग. वकील म्हणला काय मुख येत का, म्हणला बुईंग. तुमचं नाव काय, म्हणला बुईंग. तुम्ही पोर मारलं बाईचं, म्हणला बुईंग. ते म्हणला काय वेळा गिडाय का, म्हणला बुईंग. अहो म्हणले तुम्हाला बोलता येत नाही का, म्हणला बुईंग. काही म्हणलं तरी बुईंगच म्हणत होते. बाईला कुठे दम निघती. बाई म्हणती साहेब चांगलं बोलताय. वकील म्हणला, जज म्हणले तुम्हाला कसं काय माहिती. अहो म्हणे माझ्यात तर गावचं आहे. अहो पण चांगलं बोलतय तुम्हाला कसं माहिती. ते म्हणले 4 वर्षापूर्वी म्हणत होता बैल उधळेत पोर बाजूला करा, बैल उधळेत पोर बाजूला करा. म्हणे कस काय. हो म्हणे मलाच सांगत होता. मग काय केलं तुम्ही. म्हणले मी म्हणलं जाऊ दे तुला पोलीस स्टेशन मरू दे पोर. मला सांगा हिला काय बोलायची गरज होती का मध्ये.
जज म्हणले भाई पोर मारण्याला कारणीभूत तुम्ही ते. तो काय म्हणत होता, बैल उधळले पोर बाजूला करा. तुम्ही काय म्हणलात, मरू दे तुला जाऊ ते पोलीस स्टेशन. म्हणजे पोर मारायला कारणीभूत तुम्ही, तो निर्दोष आहे. मारा सुटला ना. सुटल्याच नंतर मग आता वकील साहेब ते आले बाहेर, म्हणला कृपा तुम्ही वाचवलं बाबा असं तसं त्याचे ऋण व्यक्त करायला ना. वकील साहेब म्हणले पण आपलं ते हे म्हणला बोईंग. अरे म्हणले ते कोर्टात आहे, नाही म्हणलं आपलं ठरलंय वचनानं मोडी बोईंग. म्हणून म्हणलं शिवाजी आपलं बोईंग नाही तसं काही. ऐका ऐका लक्ष द्या. त्या माणसानं सामान्य वकिलाचं ऐकलं, सामान्य वकिलाचं ऐकलं तर कोर्टातून निर्दोष सुटका झाली. मग ऐका, हे जगत एक कोर्ट आहे, न्यायाधीश हा ईश्वर आहे आणि आरोपी तुम्ही आम्ही जीव आहेत आणि वकील हे संत आहेत. आपलं वकिली पत्र संत जीवाचं वकिली पत्र न्यायाधीश असणारा भगवान परमात्म्याकडे घेऊन जातात आणि या जीवाला निर्दोष सुटका करतात. म्हणून त्यांचं ऐकायचं. वचन न मोडी तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते.